नमस्कार मंडळी. पडवळ खाता का तुम्ही? कधी खाल्ली नाही का? जर खाल्ली नसेल तर एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा. खूप चमचमीत रेसिपी होते. तर हे पहा, असं असतं पडवळ. तर याला आपण आता कट करून घ्यायचं आहे. असे तुकडे करायचे, नंतर मधून कट करून त्याच्या बिया काढून घ्यायचं. कवळं असेल तर तुम्ही डायरेक्ट कट करू शकता. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्यामध्ये भरपूर फायबर असतं. तर अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. हे पहा, हे कोवळं होतं म्हणून मी असं डायरेक्ट कट केलं आहे. जर मोठा पीस असेल तर त्यामध्ये बिया असतात, मग त्या काढून घ्यायच्या आहेत. सोबतच आपल्याला लागणार आहे कांदा. 2 ते 3 कांदे बारीक कट करून घ्यायचे आहेत. पूर्णपणे बारीक कट करायचे आहे. सो मंडळी, ह्यामध्ये आपल्याला चण्याची डाळसुद्धा ॲड करायची आहे. ती ऑलरेडी मी अर्धा पाऊण तास आधी गरम पाण्यात भिजू घातलेली होती. तर इथे कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम केलेलं आहे. तुम्ही तेलाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरं, सोबतच ठेचलेला लसूण घालायचा आहे. थोडीशी हिंग घालायची, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि कापलेला कांदा जो आपण कट करून घेतला होता तो. आता हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी पूर्णपणे लाल करायचा नाही. थोडासा भाजला गेला की आपण ह्यामध्ये पडवळ घालायचे आहे. सो मंडळी, 2 ते 3 मिनिटानंतर कांदा परतून झालेला आहे. तर इथे आपण कट केलेली पडवळ घालून घेऊया. सगळ्यांची करायची पद्धत वेगळी असते. ही महाराष्ट्रीयन पद्धतीची आहे म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. सो मंडळी, आता आपल्याला ही पडवळ तेलामध्ये 4 ते 5 मिनटं म्हणजे अर्धी कच्ची होईपर्यंत शिजवायची आहे. जास्त तुम्ही तेलामध्ये जी भाजी शिजवाल त्याची चव खूप अप्रतिम लागते. आता आपण ह्यामध्ये भिजवलेली चणा डाळ मी गरम पाण्यामध्ये भिजवली होती, जेणेकरून पडवळसोबत ही डाळ लवकर शिजली जाईल. उकळत्या पाण्यात डाळ अर्धा तास मी भिजू घातली होती. आता ही डाळसुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. तर मंडळी, डाळीची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. नको असेल तर स्किपही करू शकता. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घालून मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं शिजू द्यायचे आहे. 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता त्याला थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे. अशाच रीतीने आपल्याला ही पडवळ अर्धी कच्ची अशीच तेलात शिजवायची आहे. आता ही मी 2 ते 3 वेळा अधूनमधून हलवून घेतली होती भाजी. आता ह्यामध्ये आपला कांदा लसूण मसाला, अगदी थोडासा गरम मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, कारण ऑलरेडी आपण मीठ घातलं होतं. आता हे मिक्स करायचं आहे आणि आपण घातलेली जी चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला तेलामध्ये तोसुद्धा या भाजीसोबत परतून घ्यायचा आहे. आणि महाराष्ट्रीयन पद्धत म्हटलं की हे शेंगदाण्याचं कूट हे आलंच. तर सुक्या भाजीमध्ये मोस्टली शेंगदाण्याचं कूट हे असतंच. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. सो मंडळी, तुम्हाला जर तेलातच शिजवायची असेल तर पूर्णपणे भाजी शिजल्यानंतरच त्यामध्ये आपण चटणी घालायची आहे. आता पाणी घातलं, छानपैकी मिक्स करून घेतलं आहे. पुन्हा झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर मंडळी, तयार आहे आपली चमचमीत पडवळची भाजी. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.